महाराष्ट्र जमीन महसूल समितीच्या कलम 143 अन्वये अर्ज टिकण्याजोगा नाही. माझ्या अशिलाला कोणताही रस्ता नाही म्हणून आदेश कायदेशीर आहे. अपील फेटाळले. शेतीच्या वहिवाटीच्या अडवणुकीच्या संदर्भामध्ये किंवा एखाद्या आपल्या लगत शेतकऱ्यांनी आपल्याला शेती विकून जावं, आपल्याला ती शेती कमी रकमेमध्ये मिळावी किंवा त्याची जाणून बुजून नुकसान करायचं आहे, या कारणासाठी बरेचसे जण जे आहेत ते एखाद्या शेतकऱ्याची कोंडी करतात, त्यांना रस्ता देत नाही किंवा त्यांना जाऊ येऊ देत नाहीत शेतीच्या सरहद्दाच्या बांधावरून. बऱ्याच मिळकती या अनेक वेळा पडीक असतात, त्यामुळे त्या मिळकतीमधून जाणं येणं असतं, त्यानंतर त्या मिळकतीची खरेदी विक्री होते किंवा त्यानंतर वारसन येतात त्या ठिकाणी आणि त्यांना त्यांच्या मिळकती डेव्हलप करायच्या असतात. म्हणून ते जो चालू वहिवाटीचा जिथून ज्या शेतातून ते जात होते शेतकरी, तर ती मिळकत वहिवाटीखाली आल्यानंतर बागायत झाल्यानंतर रस्ते बंद पडतात आणि मग ज्या शेतकऱ्याची कोंडी झालेली आहे त्या शेतकऱ्याला रस्ता नसतो. त्या परिस्थितीमध्ये तो शेतकरी काय करतो, त्याने केलेल्या अर्जाच्या अनुषंगानं काय होतं आणि जो अर्ज केलेला आहे त्या अर्जाच्या प्रोसिडिंगमध्ये जे आहे ते नेमकं कोणता पुरावा जो आहे तो महत्त्वाचा ठरतो. याबद्दल माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे, त्याबद्दल सुद्धा आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बरेच जण पक्षकार जेव्हा रस्ता नसतो त्यांच्या मिळकतीला जाणे येण्यासाठी शेत जमिनीला, तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 प्रमाणे नवीन रस्त्याची मागणी करू शकतात. तो रस्ता हा सर्वे नंबरच्या बांधावरून ज्या मिळकतीचे बाउंड्रीज असतात त्याच्यावरून मागणी करू शकतात. मिळकतीच्या मधून रस्ता जो आहे तो मागणी करता येत नाही, कायद्याने मंजूर करता येत नाही, कारण मिळकतीचं नुकसान होतं म्हणून. त्यामुळे मिळकतीच्या हद्दीच्या बांधावरून जे आहे ते रस्त्याची मागणी केली जाते. जेव्हा अशा प्रकारे अर्ज केला जातो, त्यातल्या विरुद्ध पार्टी ज्या असतात त्यांना, ज्यांना सामनेवाला असं आपण म्हणतो किंवा प्रतिवादी म्हणूया, तर त्यांना जेव्हा नोटीस जाते आणि ते वकिलांकडे जातात, तर त्यांचा पहिला प्रश्न असा असतो की या व्यक्तीला इथून रस्ताच नाही, या व्यक्तीने या ठिकाणावरून कधीच रस्त्याचे हक्क वापरलेले नाहीत, वहिवाट केलेले नाही, ते आज पहिल्यांदाच रस्ता मागतायत, त्यांना आम्ही रस्ता कसा द्यायचा. तर त्यासाठी फरक समजून घेतला पाहिजे की त्यांना रस्ता नाही म्हणूनच ते मागणी करत आहे. म्हणजे जर का रस्ता नसेल आणि नवीन रस्त्याची मागणी असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 प्रमाणे नवीन रस्ता मागणी करता येतो. आणि जर का एखाद्या ठिकाणी एक्झिस्टिंग वे असेल, ऑलरेडी रस्ता असेल आणि तो रस्त्यामध्ये काही हरकत अडथळा केला असेल, काही अडथळे निर्माण केले असतील, तर ते काढून मिळण्यासाठी आणि रस्त्याने जाण्या येण्यासाठी हरकत करू नये म्हणून मनाईचा आदेश सुद्धा माननीय मामलेदार देऊ शकतात. तो कलम 5 खाली देऊ शकतात, मामलेदार कोर्ट ॲक्टच्या कलम 5 मध्ये. तर ते असे दोन प्रकार आहेत. त्यामुळं आमच्यातून रस्ताच नाही, त्यामुळे आम्ही यांना रस्ता कसा द्यायचा, हा प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊ. रस्ता नाही म्हणून त्यांनी 143 खाली मागणी केली आहे. आता जेव्हा अशा प्रकारचा रस्ता मागणी केला जातो त्यावेळी माननीय तहसीलदार साहेब हे स्थळ पाहणी करतात, म्हणजे त्या ठिकाणी येतात आणि पाहतात की खरंच त्या मिळकतीला जाण्या येण्यासाठी रस्ता नाही का, आणि त्या अनुषंगाने एक पंचनामा करतात. तर या पंचनाम्याचं महत्त्व किती आहे हे आपण जाणून घेऊया. माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण केसमध्ये सुद्धा या पंचनाम्याबद्दल अतिशय महत्त्वाची अशी टिप्पणी केली आहे. लक्ष्मण महादेव खरे थ्रू महेश विरुद्ध संपत गोपाळराव भोसले व इतर असं केसचं नाव आहे. 2 मार्च 2021 जे आहे हा न्यायनिर्णय आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा. तर या केसमध्ये सुद्धा जे संबंधित अर्जदार होते तर त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 प्रमाणे रस्त्याची मागणी केलेली होती आणि त्या अनुषंगानं त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर त्याच्या नोटिसा निघालेल्या होत्या आणि तहसीलदार साहेब यांनी जाऊन पंचनामा केला होता. तर त्या पंचनाम्याच्या अनुषंगाने माननीय कोर्टाने त्यांचा निष्कर्ष नोंदवत असताना असं म्हटलेलं आहे की म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे की पॅराग्राफ नंबर 8 पासून त्याचा उल्लेख जो आहे तो सुरू आहे आणि त्याच्यामध्ये पॅराग्राफ 11 मध्ये असं म्हटलेलं आहे की व्हॉट कॅन बी नोटिस्ड
फ्रॉम द ऑर्डर ऑफ तहसीलदार पास्ड इन एक्झरसाइज ऑफ पॉवर अंडर सेक्शन 143 ऑफ द महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड. आणि त्याच्यामध्ये काय म्हणले की द तहसीलदार आफ्टर हिअरिंग द रिस्पेक्टिव्ह पार्टीज हॅज ग्रँटेड राईट फ्रॉम द बाउंड्रीज टू द एक्सटेंट ऑफ 4 feet लँड ऑफ ईच साईड ऑफ द बाउंड्री. म्हणजे माननीय तहसीलदार साहेब यांनी त्या दोन्ही शेतकऱ्याच्या बांधावरून बाउंड्रीवरून दोन्ही साईडला 4-4 फुटाचा जो आहे तो रस्ता जो आहे तो मंजूर केलेला होता. आणि त्याच्यामध्ये जे आहे सो ॲज टू फॅसिलिटेट द पार्टीज टू द सूट हू हॅव क्लेम्ड अप्रोच रोड टू देअर फील्ड फॉर कॅरिंग ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज. अँड ॲप्लिकेशन prepared by the respondent number 1 to 3 can easily read under section 143 of MLRC code that is for grant of right of way, and as such Tahsildar was justified in exercising the power of the said provision. आता याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे पॅरा 13 मध्ये की as far as the spot पंचनामा dated 8 डिसेंबर 15 is concerned, की ज्याचा मी आत्ताच उल्लेख केला की त्या स्थळपाणीचा जो पंचनामा आहे तर त्या पंचनाम्याचा उल्लेख करताना माननीय मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की त्या पंचनाम्याचा विचार केला असता असे दिसून येतं द सेम स्पीक्स ऑफ द नॉन अवेलेबिलिटी ऑफ द रोड ऑन द बाउंड्रीज. द सेड रिपोर्ट ॲज सच जस्टिफाईज द क्लेम ऑफ द रिस्पॉन्डंट डिपेंडंट दॅट दे नीड टू हॅव अ रोड टू अप्रोच देअर फील्ड. ॲज सच द ऑर्डर ऑफ रिजेक्शन ऑफ इंजंक्शन कॅनॉट बी सेड टू बी कॉन्ट्ररी. ह्याच्यामध्ये जे आहे ते पंचनाम्यामध्ये त्यांच्या मिळकतीला जाण्या येण्यासाठी रस्ता नाही असं आलेलं होतं आणि त्याच्यामुळं इट कॅन बी इन्फर्ड फ्रॉम द रेकॉर्ड दॅट द रोड इज नॉट ओनली ग्रँटेड टू द एक्सटेंट ऑफ 4-4 फूट फक्त ग्रँट केलेलं आहे दोघांच्या मधून, बट ऑल्सो अदर ॲडजॉइनिंग सर्वे नंबर्स हू हॅव नॉट ऑब्जेक्टेड टू ऑर्डर टू ग्रँट रोड बाय टेकिंग रोड सेपरेट प्रोसिडिंग, बट द रिस्पॉन्डंट नंबर 4 has supported the case of the petitioner but has not by an independent proceeding initiated challenge in the aforesaid background. It can be inferred that it is only petitioner who has objected order to grant road. फक्त जे उच्च न्यायालयामध्ये पिटिशनर होते अर्जदार होते त्यांनीच फक्त हरकत दिलेली होती. इवन इफ रिस्पॉन्डंट नंबर 4 सपोर्टेड द केस वगैरे म्हणलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि इन द लाईट ऑफ अबोव सेड ऑब्झर्वेशन and having regard to the concurrent finding recorded by the both court below, in my opinion no case for interference in extraordinary jurisdiction made out the petition as such fails and dismissed. म्हणजे दोन न्यायालयाने 4-4 फूट जो रोड दिलेला होता माननीय तहसीलदार यांनी तो निर्णय कायम केला. त्याच्यामध्ये पंचनामा झाला. त्या पंचनाम्यामध्ये त्या मिळकतधारकाला ज्यांनी अर्ज केला होता रस्ता मागणीचा त्यांना कुठंही रोड नाही असं त्याच्यामध्ये दिसून आलेलं होतं आणि त्यामुळेच त्या बाउंड्रीवरून दोन्ही साईडला 4-4 फुटाचा रोड दिलेला आहे. तो निर्णय जो आहे तो योग्य आहे असं म्हणून त्या निर्णयाला चुकीचं म्हणून जी पिटिशन दाखल करण्यात आलेलं होतं ते पिटिशन जे आहे ते माननीय मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलेलं आहे. म्हणून दोन गोष्टी दोन कन्सेप्ट क्लिअर केले पाहिजेत की जेव्हा अर्ज महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 प्रमाणे असेल तर तो नवीन रस्ता मागणीसाठीच असतो. त्याच्यामध्ये जे सामनेवाला असतात ज्यांच्या विरुद्ध रस्ता मागणी केलेली आहे ते असं म्हणू शकत नाहीत की यांना इथून कधीच रस्ता नव्हता, यांनी इथून कधीच रस्त्याची वहिवाट केलेली नाही, यांचा इकडं काहीच संबंध नाही आणि त्यामुळं हा अर्ज चालू शकत नाही. तर या उलट कलम 143 हे रस्ता नाही म्हणूनच रस्ता मागणीसाठीच आहे. फक्त त्या ठिकाणावरून रस्ता देता येईल का आणि ज्यांनी रस्ता मागितला त्यांना दुसरा अल्टरनेटिव्ह पर्यायी रस्ता आहे का या गोष्टी यामध्ये पाहिल्या जातात त्या मिळकतीला जाण्यासाठी. जर पर्यायी रस्ता असेल तर अर्ज नामंजूर केला जातो, जर पर्यायी रस्ता नसेल तर तो या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 प्रमाणे नवीन रस्ता जो आहे तो मंजूर केला जातो. अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजलेली असेल. माहिती जर आपल्याला समजलेली असेल आवडलेली असेल तर या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचे बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आणि आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.